व्हेंटिलेशन नाही, पंखे बिंखे बरोबर चालू नाही, लाईटची तर व्यवस्था काहीच नाही आहे. पूर्ण अंधार पसरला आहे मार्केटमध्ये. बीएमसीची फक्त इंग्रजांनी बांधलेली महानगरपालिकेची वास्तू फक्त दाखवायची आतापर्यंत. पण तुमची अशी स्वतःची काय आहे? फक्त हे वरच्या बाथरूमचं पाणी आहे त्यांच्या बिल्डिंगच्या वरती, त्रिशूळ बिल्डिंग नंबर 2चे ते पाईप फक्त बघू शकता तुम्ही. इथून हे बघा दिसतं इथे बघा कसे पाईप आम्ही प्लॅस्टिक लावून ठेवलेले आहे. कॉन्क्रीट अक्षरशः त्यांच्या अंगावर जडतात, त्यांना पायाला चावतात. कसा व्यापार करायचा? आणि मेन तुम्हाला हे कशा काय बसू शकता इथे महिला? केसरकर म्हणजे कॅनॉट प्लेस, दिल्लीची कॅनॉट प्लेसचं मार्केटसारखं आम्ही मार्केट बनवून देतो, AC मार्केट बनवून देतो. कॅनॉट प्लेस तर राहू द्या, पण आम्हाला ब्रिजच्या खाली ओपन मोकळ्या जागे शॉप्स तरी घेऊ द्या आम्हाला. मुंबईमध्ये कोळी समाज हा मूळ रहिवासी मानला जातो, परंतु आज त्याची दुरावस्था झालेली दिसून येते. बाहेरची लोक रात्रीची येऊन इथे अक्षरशः बेवडे लोक, चर्सी लोक इथे त्यांचं रात्रीचा अड्डाच असतो इथे. आणि कोण त्यांच्याशी पंगा घेणार? अक्षरशः आम्ही व्यापारी लोक. फूड पॉयझन होणार नाही, कुठे त्यांना इजा होणार नाही, त्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही, असे प्रश्न तुम्हाला आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील अतिशय आपण म्हणू शकतो कॉर्पोरेट विभाग किंवा अतिशय महागडा विभाग लोअरपरळ विभाग, आणि ह्या लोअरपरळ विभागातील या स्थानिकांसाठी महानगरपालिकेने सुविधा आणि सर्व्हिस देण्यासाठी प्रोव्हाइड केलेली मंडई प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडई या ठिकाणी आपण उभे आहोत. लोअरपरळ विभागातील स्टेशनच्या नजदीकच असलेली काही अंतरावर रेल्वे स्टेशन आहे ही मंडई आहे. परंतु ह्या महानगरपालिकेच्या मंडईची फार मोठी दुरावस्था झालेली आहे. हे आपण या बातमीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खामकर मंडईमध्ये जवळजवळ 180 व्यापाऱ्यांचं कुटुंब चालतं. या ठिकाणी त्यांचा व्यवसाय रोजगार चालतात. 100 कोळणी आहेत, म्हणजे मच्छी विक्रेते आहेत, इतर चिकन विक्रेते आहेत आणि इतर काही दुकानदार आहेत. परंतु या संपूर्ण मंडईची पूर्ण दुरावस्था झालेली आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, स्वतः महानगरपालिका आयुक्त याकडे दुर्लक्ष करताना आढळत आहेत. काय नेमका विषय आहे, काय गौड बंगाल आहे, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. विशेष सांगण्याचा बाब म्हणजे सरकारचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे. दीपक केसरकर यांनी या ठिकाणी प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध करून हा विषय हाणून पाडलेला आहे. आता स्थानिक नगरसेविका या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी देखील महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केलेल्याची आम्हाला कल्पना आहे, या रहिवाशांना, या स्थानिकांना कल्पना आहे. परंतु या मंडईची, या विषयाचं गांभीर्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत या मंडईचे सेक्रेटरी चंद्रकांत मालुसरे आहेत. मालुसरे साहेब, काय सांगताय, काय विषय आहे, कसं सांगाल? बघा, आमचं पहिले हे मार्केट, हे मंडई, जुनी मंडई आमची या ब्रिजला लागून होती. हा ब्रिज जो आहे त्या ब्रिजला लागून होती, परंतु ब्रिज रिपेरिंगच्या नावाखाली जेव्हा ब्रिज पूल तोडला गेला तेव्हा आम्हाला नाही इथे शिफ्ट करण्यात आलं. परंतु शिफ्ट करताना आम्हाला ते मंडई जशी असेल मंडईच्या निकषाप्रमाणे, त्याप्रमाणे मंडईच्या निकषाप्रमाणे मंडई नाही. आत एवढ्या असुविधा आहेत त्या की तिथे व्यापार करणं हे अगदी जिकरीचं झालेलं आहे. बाहेर फेरीवाल्यांचा त्रास आहे आम्हाला. त्या फेरीवाल्यांच्या आत कोणी येत नाही. त्याच्यात मच्छी आणि मासे बाजारवाल्यांना अक्षरशः बसण्याची जागा नाही बरोबर. त्यांच्याकडे उशींचा त्रास आहे. व्हेंटिलेशन नाही, पंखे बिंखे बरोबर चालू नाही, लाईटची तर व्यवस्था काहीच नाही आहे. पूर्ण अंधार पसरलं आहे मार्केटमध्ये. अंधार मार्केटमध्ये तुम्ही आत येऊन बघू शकता. मार्केटचा बोर्डसुद्धा बघा तुम्हाला कसा दिसतोय तरी का. काय मला समजत नाही की बाजार विभागवाल्यांना की असं का वाटत नाही BMCच्या अधिकाऱ्यांना की आपली मंडई, बाजार विभागाच्या मंडया या चांगल्या एकदम सुनियोजित असाव्या, असं त्या अधिकाऱ्यांना वाटतच नाही. त्यांची मानसिकता काय तेच आम्हाला समजत नाही. BMCची फक्त इंग्रजांनी बांधलेली महानगरपालिकेची वास्तू फक्त दाखवायची आतापर्यंत. पण तुमची अशी स्वतःची काय आहे? फक्त आता एक कोस्टल रोड झाला आहे, पण ही मार्केटच्या मंडया आहेत, त्या मंडया ज्या आहेत लोकांसाठी बनवलेल्या मंडया, त्या तरी व्यवस्थित बनवा. लोक तिथं येऊन खरेदी करतात, व्यापारी आपलीच लोक व्यापार करतात तिथे, पण त्या लोकांसाठी अक्षरशः एकदम असुविधा आहे. तिथे येऊन तुम्ही फक्त आत येऊन बघा. हा मार्केटचा बोर्ड दिसतोय का तुम्हाला? बघा, आहे का बोर्ड? हा बोर्डसुद्धा दिसत नाही. त्या बोर्डकडचं लक्ष नाही. पावसामध्ये या पूर्ण बोर्डमधून एकदम पाणी झिरपतं. वरतून बिल्डिंगचं जे पाणी येतं ते अक्षरशः आत इथे धबधबा तयार होतो. वरून आत जायला, एंट्री करायला सुद्धा जागा नसते अक्षरशः पाणी. लोकांनी आत येऊन तुम्ही बघा जरा मार्केटची अवस्था काय. हे पूर्ण गेट तुटलेले आहेत. हे आम्ही रस्सीने रात्रीचे बांधून घेतो.
इथे कोणी सुरक्षा रक्षक नाही आहे. ही सुरक्षा हे आमच्या मालाची दुकानांची हे आम्ही आमच्या देव भरोशावर ठेवून ठेवतो. उद्या इथे चोऱ्या माऱ्या बऱ्याच काही होतात. आत उपद्रवी लोक आत येतात, दारुडे येतात, चर्ची लोकांचा आत उपद्रव असतो. त्या सर्वांच्या अक्षरशः आमची एवढी परिस्थिती बेकार आहे ना या मार्केटमध्ये. हे बघा, हे मार्केट बिल्डिंगच्या खाली आहे, पण बिल्डिंगच्या खाली असूनसुद्धा आम्हालाही छप्पर अशी प्लॅस्टिक बांधावे लागत आहेत. कारण वरून पाण्याचं पूर्ण पाणी आमच्या दुकानावर येतं, मालावर. हे गटारच आहे पूर्ण. हे चेंबर तुटलेले आहेत. हे बघा, धबधबा तयार होतो. हे पूर्ण पाईप तुटलेले आहेत. प्रत्येक पाईपची अवस्था बघा कशी वरची लिकेज आहेत. हे सांडपाण्याचे पाईप आहेत. बिल्डिंगच्या सांडपाण्याचे हे लाईन हे पूर्ण मार्केटमध्येच आत आहे, आतल्या बाजूला घेतलेले. हे बघा, हे आता पाणी, हे बघा, हे पाणी पडते. हे वरच्या बाथरूमचं पाणी आहे त्यांच्या बिल्डिंगच्या वरती, त्रिशूळ बिल्डिंग नंबर 2चे. ते पाईप फक्त बघू शकता तुम्ही इथून. हे बघा, दिसतं इथे. हे बघा कसे पाईपला आम्ही प्लॅस्टिक लावून ठेवलेलं आहे. हे दुकान माझंच दुकान आहे. हे बघा, हे असं प्लॅस्टिक लावलं नाही तर पूर्ण त्या मालावर पाणी पडतं आमच्या प्रत्येक ठिकाणी. पुढे बरं आहे, एक कितींदा आम्ही सांगितलं हे चेंबर बनवा. ह्याच्यावर काही वजनदार वस्तू घेऊन गेलं ते खाली जाऊ शकतं. हे चेंबर जास्त मजबूत नाही आहे. ते असं थातूर मातूर दुरुस्ती करतात आणि निघून जातात. प्रत्येक दुकानाला प्लॅस्टिक असं लावलेलं आहे. हे आता तर जी साऊथने हे संपूर्ण मध्ये वरती टेकू दिले, पूर्ण वरचे ना सिलिंगचे तुकडे पडतात. टेकू दिलेले आहेत बघा. हे असे सिलिंगचे तुकडे पडलेले जातात प्रत्येक ठिकाणी. गेटवर सुद्धा तुम्ही बघितलं असाल हे असे सिलिंग हे लावलेले आहे, टेकू लावलेले ते लोखंडाचे. हे झुरळ बघा. हे इथं महिला आमच्या काय करणार आहे. हे भिंतीवरचे झुरळ बघा. हे कॉक्रोच अक्षरशः त्यांच्या अंगावर चढतात, त्यांना पायाला चावतात. कसा व्यापार करायचा. आणि मेन म्हणजे अस्वच्छता. इथे सफाई कामगार 5-6 होते. सफाई कामगार पहिले सफाई कामगार 6 होते. आता फक्त 1 राहिलेला आहे. महानगरपालिका सफाई कामगारच पुरवत नाही आम्हाला, आणि तो एका शिफ्टमध्ये काम करतो फक्त. तर काही होणार, मार्केटची साफसफाई जरासुद्धा होत नाही आहे. अशी परिस्थिती आहे. बघा, हे उंदीर बघा, बघा घुशीत आहे बघा. हे अशा परिस्थिती आहे. हे आता संध्यावरती बिल्डिंग आहे, आम्ही लोक इथे असतो. आता हे एक टाईम पूर्ण दुसऱ्या शिफ्टमध्ये साफसफाईच केली जात नाही. कारण सफाई कामगार एकाच शिफ्टमध्ये काम करतो. एकच सफाई कामगार आहे, तो मॉर्निंग शिफ्टला काम करतो. इथे मोठ्या खेदाने सांगावं लागतंय, मुंबई महानगरपालिकेची मंडई कशी असावी हे दाखवण्यासाठी आदर्श मंडई म्हणून खरुडे मार्केटकडे नेहमी आपल्या पाहुण्यांना, परदेशी पाहुण्यांना नेऊन दाखवलं जातं. ही बघा, ही महानगरपालिकेची सुंदर अशी मंडई, पण तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेली लोरपर स्टेशनची ही मंडई, खामकर मंडई, अतिशय जुनी मंडई आहे. हिची मात्र दुरावस्था झालेली आहे. महानगरपालिका हेतुपुरस्पर याकडे दुर्लक्ष करते का, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. आणखीन काही समस्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, इथे लाईटचे सुद्धा व्यवसाय बघा. मधला आहे बघा, स्लॅबचे तुकडे पडलेले आहेत. हे बघा, स्लॅबचे नाही, सिलिंगचे मोठे मोठे सिमेंटचे तुकडे पडलेले आहेत. इथे मागे एका अक्षरशः बाजार नव्हता आम्हाला त्या दिवशी पडला. बरोबर त्या महिलेच्या अंगावरच पडला सामान, पण ती नव्हती त्या दिवशी, कारण बाजारच नव्हता त्या दिवशी बघा, जिकडे तिकडे त्यांचा हे झालेलं आहे सुसवाट. हे बघा, दिसत आहेत तुम्हाला. हे कशा काय बसू शकतात इथं महिला आमच्या. तर हे पूर्ण ते तुटलेले आहेत चेंबर प्रत्येक ठिकाणी. हे बघा, इथे कशी अवस्था आहे. हे पूर्ण पाईप आहे असे अर्धवट सोडलेले आहेत चेंबरमध्ये. इथे हे सिलिंगचे बघा, वरचे हे सुद्धा बघा. हे गटर लाईन आहे बघा. ही गटर लाईनमध्ये अक्षरशः उघडला ना आता किडे आहेत. एवढी डीप बनवलेली आहे. आम्ही एवढे वर्ष सतत पाठपुरावा करतो की गटर लाईन ही वर करा, उंच, जास्त डीप बनवू नका. काही लक्ष दिलं जात नाही महानगरपालिकेच्या आधी. आपल्याला पाहून असं वाटेल की ही महानगरपालिकेची मंडई आहे का कचरा कुंडी आहे, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. अजूनही यापुढे असलेल्या गंभीर समस्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, ही बघा, ही गटर लाईन ही हे साफच होत नाही. आणि इथे येऊन आपल्या विभागातले लोक खरेदी करणार, आणि त्याचा परिणाम आमच्या व्यापारावर सुद्धा होतो. कारण चांगले लोक येतच नाही तिथे मार्केटमध्ये ह्या कारणामुळे. हे बघा, ही काय परिस्थिती आहे ही अक्षरशः. हे बघा, हे काय बरंच. इथे तर लाईटची व्यवस्थाच नाही आहे. हे मटण विभाग हा. इथे जरासं लाईटची व्यवस्था दिसते का तुम्हाला. बघा, हे वरचे बिल्डिंगचं रॅबिट येऊन पडलेलं आहे तिकडे मागे कोपऱ्यात त्या गेटवर. हे बघा, हे तुटलेले पाईपलाईन तुटलेली आहे, टॉयलेटची पाईपलाईन आहे, संडासचं भाग. हे पूर्ण अक्षरशः इथे कसा काय व्यापार करू शकतो आमचा व्यापारी, आणि लोक इथे कशी काय घेणार अशा ठिकाणी.
त्याचा साहजिकच त्याच्या व्यापारावर परिणाम होतोच. हे बघा, हे रेबीट बघा बिल्डिंगचं पडलेले कचरा. हा कचरा. एक कमीत कमी 1 महिना झाला हे रेबीट असंच पडलेलं आहे बिल्डिंगचं. हा गेट बघा, हा गेट इथे लाईटची व्यवस्थाच नाही आहे. इथे आम्ही आमच्या सोगरसाने लाईटची व्यवस्था केलेली, ते सुद्धा काढून घेऊन घेतले, बंद पडलेली असते. हे गेट बघा, हा गेट बंदच होत नाही, हा पूर्ण तुटलेला आहे गेट. हा गेट तुटलेला आहे पूर्ण. बाहेरचे लोक रात्रीचे येऊन इथे अक्षरशः बेवडे लोक, चर्ची लोक, इथं त्यांचं रात्रीचा अड्डाच असतो इथे. आणि कोण त्यांच्याशी पंगा घेणार अक्षरशः. आम्ही व्यापारी लोक, चेंजिंग रूम काहीच नाही आहे. आता कोळी महिला आपल्या व्यापार केल्यानंतर त्याच वस्त्रानिशी ट्रेनमधून प्रवास केला होता. त्यांच्या अक्षरशः ते लोकांच्याकडून तिरस्कार नजरेने बघितले जाते त्यांच्याकडे, कारण चेंजिंग रूमच नाही आहे मार्केटमध्ये. आम्ही कित्येक वर्ष त्याचा पाठपुरावा करतो, म्हणजे काही सुविधा दिल्या जात नाही. अतिशय श्रीमंत बजेट असलेली मुंबई महानगरपालिका मात्र या ठिकाणी कंजूसी करताना आढळते. या ठिकाणी साधही स्वच्छता केली जात नाही आहे. महानगरपालिकेचे इथे स्थायी कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, परंतु ही कधी धुताना या ठिकाणी आढळत नाही आहेत. अतिशय घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि याच विभागातील हजारो लाखो लोक या ठिकाणी इथे खरेदीला येत आहेत. नाईलाजाने मासळी मार्केट नाही आहे म्हणून इथून मासळी घेतली जाते, परंतु या मासळी खरेदी करताना कशावरून या स्थानिकांना फूड पॉयझन होणार नाही, कुठे त्यांना इजा होणार नाही, त्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही, असे प्रश्न तुम्हाला आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. नगरसेविका अबोली गोपाळ खाडे यांनी सभागृहात हा विषय प्रखरतेने मांडलेला. आमदार सुनील शिंदे यांनी देखील हा विषय मांडलेला आपल्याला आढळला आहे महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये, परंतु या ठिकाणी कुठलाच वॉर्ड ऑफिसर किंवा कुठलेच सहाय्यक आयुक्त लक्ष देत नाही आहेत असं देखील आढळलं आहे. यापूर्वीचा इतिहास ही बातमी आपण अनेकदा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याकडे डुंकूनही पाहिलं जात नाही आहे. याच्या मागचं काय विशिष्ट कारण आहे हे आपल्याला कळत नाही आहे. अजून काही गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्ण मागची लेन, त्यामध्ये काहीच नाही, लाईटचं काही नाही, पंखे, एक्झॉस्ट फॅन काहीच नाही, पूर्ण एक्झॉस्ट फॅन बंद आहेत. ते इथून हे बघा, हवा कशी पास होणार इथून. फक्त अक्षरशः कोंदट वातावरण असतं, पूर्ण कोंदट वातावरण असतं इथे. लाईटची काहीच व्यवस्था नाही. आणि हे पब्लिक टॉयलेट इथे ठेवलेलं आहे. इथं महिला कशा येऊ शकतात इथे पब्लिक, आणि आपल्या एरियामध्ये आता कुठलंच टॉयलेट नाही आहे पब्लिक टॉयलेट, तर महिला कशा येऊ शकतात इथे. त्या आणि आपल्या टॉयलेटवर स्वतःचं लाईट लावलेली आहे, स्वतः आणून, कारण BMCकडून काहीच लाईट दिली गेली नाही आहे. हे बघा पुढे बघा, हे एक्झॉस्ट फॅन पूर्ण बंद आहे, लाईट बघा हे पूर्ण बंद आहेत, लाईट काहीच नाही, वायर खराब झालेले आहेत. महानगरपालिका काहीच लक्ष देत नाही त्याच्याकडे. हे रॅबिट असंच पडले गेलेले आहे बरेच दिवस झाले बिल्डिंगचं. हे बघा, आणि आमची तर रास्त मागणी आहे की आम्हाला हे मार्केट पूर्ण बनवावं. तोपर्यंत आम्हाला टेम्पररी बेसवर ह्या ब्रिजच्या खाली, ज्या पुलाखाली जो पहिला जिथे आमचं मार्केट होतं त्या ब्रिजला लागून तिथे आम्हाला आमची 48 दुकानं आहे बघा. ही दुकानं पूर्ण बंद आहेत, दाखवतो तुम्हाला. ही दुकानं दिसत आहेत तुम्हाला, ही मागच्या गल्लीत दुकानं. अक्षर हे उपासमारी चालू आहे त्या लोकांची. गेले 8 वर्ष बंद आहेत दुकाने ही त्यांची. करोनामध्ये, त्यानंतर मार्केट पाडल्यानंतर आता हे मार्केट चालू असूनसुद्धा ही दुकानं बंद आहेत. हे बघा, हे तर आमच्या अध्यक्षांचं दुकान, हे बंदच आहे दुकान अक्षरशः. कारण काय व्यवसाय करणार याच्यामध्ये. हा गेट जो होता तो BMCने एका मागच्या दुकानवाल्याने त्याने अतिक्रमण केलं, त्याच्याने हा गेटमधून जो लोकांची ये जा होऊ शकते तीसुद्धा बंद झालेली आहे, कारण BMCने त्याला अलॉट केला. ॲक्च्युली हा मार्केटचा इमर्जन्सी गेट होता, तोसुद्धा BMCने, आता मी आरोप करत नाही पण कसं काय दिला त्याला माहीत नाही, कारण मार्केटच्या प्लॅनमध्ये तो गेट होता हा, तोसुद्धा BMCने त्या मागच्या दुकानवाल्याला, वडापावाला कोणतं आहे त्याला, आपला जम्बो किंगवाला, हा जम्बो किंगचं एक दुकान होतं, त्याला हा गेट दिला गेला. हे बघा पुढे अशी परिस्थिती, ही दुकानं पूर्ण बंद आहे. ही लाईन बघा. आमची एक तर मागणी आहे की आम्हाला तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ब्रिज पुलाखाली दुकानं द्यावीत, टेम्पररी बेसवर द्यावी. नंतर आम्ही पुन्हा पाहिजे तर तुम्ही व्यवस्थित मार्केट बनवा, आम्ही यायला तयार आहोत. एवढीच विनंती आमची. आणि स्थानिक नगरसेवक, आमदार केसरकर साहेबांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांचे प्रयत्न तुकडे पडले. काय प्रॉब्लेम झाला ते आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे, कारण आम्हाला काहीच नाही. कारण मार्केटला काय आपला BMC अधिकाऱ्यांना काय प्रॉब्लेम, प्रत्येक टायमाला आम्हाला सांगितलं जातं की कोर्टाचा नियम आहे की ब्रिज खाली दिलं गेलं नाही. कोर्टाचा जर नियम आहे तर ब्रिज खाली एवढे फेरीवाले बसतात,
डबेवाल्यांना तुम्ही सायकली पार्किंगला दिल्या आहेत. त्यांचे बाकीचे अजून काहीतरी स्थानिक आता कुठले तरी मंत्री आहेत त्यांच्या कुठल्या संस्थेला देण्यासाठी आता चालले, हे असं ऐकण्यात आले आम्हाला. तर ह्या गोष्टी जर होऊ शकतात तर BMCचं मंडई, BMCची महानगरपालिकेची ही मंडई आणि ब्रिजच्या खालची जागासुद्धा महानगरपालिकेची असतानासुद्धा BMCला का देऊ अलॉट करू शकत नाही? BMC का आपली बाजू मांडू शकत नाही कोर्टामध्ये? BMCला का असं वाटत नाही की आपल्या मंडया ह्या चांगल्या सुनियोजित असाव्या, लोकांसाठी बनवलेल्या मंडया, विभागातल्या लोकांसाठी बनवलेल्या मंडया आहेत ना, मग त्या का असं वाटत त्यांना मनात का असं येत नाही त्यांच्या अधिकाऱ्यांना की हे मंडई व्यवस्थित असावी? प्रायव्हेट फक्त मॉल बिल बघा कसे असतात ते, बाहेरच्या देशामधले बघा लोकांचे कसे असतात ते. आम्हाला केसरकरचा म्हणजे कॅनॉट प्लेस, दिल्लीची कॅनॉट प्लेसचं मार्केटसारखं आम्ही मार्केट बनवून देतो, AC मार्केट बनवून देतो. तर ते कॅनॉट प्लेस तर राहू द्या, पण आम्हाला ब्रिजच्या खाली ओपन मोकळ्या जागे शॉप्स तरी घेऊ द्या आम्हाला, तिथे व्यवस्थित आमची दुकानं चालतील. आम्हाला त्या फेरीवाल्यांना, BMCच्या अधिकाऱ्यांना काही प्रॉब्लेम असतील की फेरीवाल्यांना उठवायचं, ते त्यांना नका उठू, आम्हाला त्यांच्या कॉम्पिटिशनला येऊ द्या ना. आम्ही तर आहोत ना महानगरपालिकेच्या, हां लायसन्स होतं आम्ही महानगरपालिकेच्या अधिकृत. ही पूर्ण व्यथा आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेची ही मंडई कचराकुंडी झाली असं म्हणायला काय हरकत नाही आहे. माननीय विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर ह्या मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम नेतृत्व म्हणून मुंबईत ओळखल्या जातात. किशोरी पेडणेकरांचा आवाज सभागृहात दुमदुमणार आहे का? ह्या लोरपरच्या मंडईला न्याय मिळणार आहे का? किंबहुना किशोरी पेडणेकरांना स्वतःला न्याय मिळणार आहे का? हा सवाल आम्ही त्यांना करू इच्छितो. हा प्रश्न आहे मंडई. मुंबईमध्ये कोळी समाज हा मूळ रहिवासी मानला जातो, परंतु आज त्याची दुरावस्था झालेली दिसून येते. माझ्या प्रभाग क्रमांक 198 मध्ये आमकर मंडईत असलेली फार वाईट परिस्थिती झाली आहे. ही मंडई स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे की नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झालाय. मंडईच्या वरील भागातून ड्रेनेज पाईपलाईन मधून सतत पाणी गळती होत गलिच्छ पाणी साचते आणि अस्वच्छ वातावरण निर्माण होते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला आहे. अलीकडेच मंडईतील एका भागातील छत कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडई परिसरात अक्षरशः उंदीर आणि मांजरांचा सुळसुळाट आहे. विक्रीत ठेवलेल्या जिन्नसांवर त्यांचा उपद्रव होत असल्यामुळे व्यापारी व ग्राहक दोघांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मंडईत हवाई खेळती नसल्यामुळे नाहीये, त्याचीही व्यवस्था नाही. सभागृहाचे लक्ष वेधून मी हे सांगू इच्छिते की गंभीर समस्यांबाबत मी वारंवार पालिका प्रशासनाकडे मौखिक अशा पाठपुरावा केला, तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. माझी मागणी आहे की मंडईच्या दुरुस्ती व आणि स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून द्याव्या. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.